महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. यानंतरची कारवाई मोठ्या प्रमाणात आम्ही करू. खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा बॉर्डर लागते आणि गोवा बॉर्डरवरनं जी गोवा विक्रीची असेल, अवैध दारू असेल, ही विक्री इथे आणण्यात येते. ही दारू ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणली जाते. त्यामागे पोलीस प्रशासनाचा हात आहे का? खरं म्हणजे लाठीवरती ही दारू या ठिकाणी लाठी असून सुद्धा या ठिकाणी दारू येते आणि ती मोठ्या प्रमाणात येते. आणि ती मोठ्या प्रमाणात दारू येत असताना देवगड तालुक्यात सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणात दारू त्या ठिकाणी येते. त्यामागून अंमली पदार्थ का येत नसतील याचा विचार करण्याची गोष्ट आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 6 महिन्याचे युवकांचे ॲक्सिडेंट झाले, ते रात्रीचे झाले आहेत, ते ॲक्सिडेंट कशामुळे झाले आहेत याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याच्यावरती जाग ठेवणं हे खरं म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम आहे. त्यामुळे ह्याच्यावरती जाग ठेवून हे अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि इथला मच्छीमार समाज असेल, इथले खलाशी असतील, बोटीवरचे कामगार असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळयुक्त दारू खरं म्हणजे विकली जाते आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण खरं म्हणजे खूप वाढलेलं आहे. आणि त्या अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण वाढलेलं असताना ही दारू विक्री केली जाते. ह्याच्यावर सुद्धा आळा घालणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या दारूवरती आळा घालताना ह्या सर्व दारू विक्रेत्यांना राजकीय आश्रय आहे का, हा खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि तो राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे हा राजकीय आश्रय असूनसुद्धा असल्यामुळेच प्रशासन ह्याच्यावरती कारवाई करणारे कचरत आहे. आणि जर हे प्रशासन कचरलं तर ह्याच्यापेक्षा आक्रमक मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आणि जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार. 40 वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती राज्य करत आहे इराणी फॅमिली. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं थांबवलं पाहिजे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या पर्यटन जिल्ह्यावरती अशी कसली तरी अवैध दारू किंवा हे अंमली पदार्थ येता कामा नये याची काळजी घेणं सर्व प्रशासनाची आणि या सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार करत नसल्यामुळे खरं म्हणजे या ठिकाणी हे अंमली पदार्थ येतात. याच्यावरती आळा घालणं खूप गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर हा आळा बसला नाही तर खरं म्हणजे युवा पिढी जी आहे आपली, युवा पिढी असेल, महिलांची कुटुंब असतील, हे खरं म्हणजे धोक्यात येणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आळा घालण्याचा प्रयत्न या उत्पादन शुल्क विभाग असेल आणि पोलीस प्रशासन असेल यांनी घातला पाहिजे. आणि हा जर घातला गेला नाही तर ह्याच्यापुढे ह्याच्यापेक्षाही आक्रमकतेने आमचा मोर्चा निघेल आणि पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्काला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार. राज्य वेगवेगळ्या उत्पादकातून आणि उत्पादन क्षेत्रातून कर गोळा करतात आणि ते राज्य चालत असतं त्या करातून. दारू हा प्रत्येक राज्याच्या उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एक्साईज डिपार्टमेंट आहे आणि त्या एक्साईज डिपार्टमेंटने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक दारू व्यावसायिकांना दारू धंदा करण्यासाठी परवानगी दिली आहे. असं असताना गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येते. एका बदला तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना इथे दारू व्यवसाय करायला परवानगी देता, त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स घेता, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर स्वरूपात पैसे घेता आणि असं असताना त्यांना सुरक्षितता देणं हे इथल्या एक्साईज डिपार्टमेंटचं काम आहे. आणि त्यामुळे अवैध मार्गाने येणारी दारू रोखून इथला जो बुडणारा महसूल आहे तो वाचवण्याचं काम इथल्या एक्साईज डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी बाब अशी आहे की मगाशी एक उल्लेख झाला की गोव्यामध्ये भाजपा सरकार आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये देखील भाजपा सरकार आहे. आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे नारायण राणे गेली कित्येक वर्ष राज्याचे महसूल मंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचे सुपुत्र या तालुक्याचे, या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणारी दारू असेल किंवा या जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे असतील, या जिल्ह्यामध्ये चालणारे अन्य अंमली पदार्थ सारखे धंदे असतील, ते रोखण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून पहिलं नितेश राणेंचं काम आहे, राणेसाहेबांचं काम आहे. त्यांनी ते केलेलं नाही. गेल्या 10 वर्षामध्ये आमदार साहेबांनी या तालुक्यामधले धंदे बंद केले नाही. त्यामुळे त्यांना एक विनंती आहे की साहेब, कृपया हिंदू मुस्लिम हा वाद लावत बसण्यापेक्षा, आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहात हे दाखवण्यापेक्षा या तालुक्यातले दारूधंदे बंद करा. आणखी 3 महिने तुमचं सरकार आहे, 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे, आमचं सरकार येईल, त्यावेळी आम्ही बघूच काय करायचं ते. परंतु 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यातले, या मतदारसंघातले अवैध दारूधंदे बंद करून दाखवा. आम्ही नक्की तुमचं कौतुक करू. परंतु तुम्ही आशय दिले पहिले दारूधंदे बंद करा, ही आम्हाला तुमची कळकळीची विनंती आहे. बाकीचे धंदे पोलीस प्रशासन बंद करेल, आमच्या महिला भगिनी बंद करतील, आम्ही गप्प बसणार नाही, आमचा लढा चालूच राहील. मात्र तुम्ही
पुढाकार घ्या अशी आपल्याला विनंती आहे. आणि दुर्दैव म्हणजे या जिल्ह्यातून जो राज्याचा महसूल बुडवला जातोय अवैध धंद्यांच्या माध्यमातून तो वाचवा.